या आहेत अद्भुत रम्य गोराडेश्वर लेणी. इकडं पूर्ण गहुंजे आणि जे क्रिकेटचं स्टेडियम आहे MCA स्टेडियम ते इथून आपल्याला दिसतंय. आपण इथं थांबलेलो आहोत, इथून पुढे नाही जाणार कारण बघू शकता खूपच चिंचोळी वाट आहे आणि खाली खूपच खोल दरी आहे. इकडून अवघड होतं की चढायला, कसं काय चढलो पुन्हा हा. चढलो बरं. पण दमलो. गोराडेश्वर लेणी पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या या लेणी, ज्याला गोरावाडी लेणी किंवा शेलारवाडी लेणी असंही म्हणतात. हॅलो. NH4 अर्थात पुणे मुंबई हायवेच्या अगदी लगतच असणाऱ्या या लेणी श्रावणात किंवा मान्सूनमध्ये नक्की पाहाव्यात. सोप्या हायकिंगसह आपण इथल्या टेकडीचा ट्रेक करू शकतो, त्यामुळे कुटुंबासोबत जाण्यासाठी हे एक सोयीस्कर ठिकाण आहे. मंडळी नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. सध्या आपण तळवडे येथे आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये हे गाव आहे तळवडे, आणि इथून जवळच आता भक्ती शक्ती चौक आपल्याला लागेल आणि तिथून पुढे थोड्याच अंतरावर पुणे मुंबई हायवे. इथं आता बघू शकता एक खूप मोठा चौक आहे इथं, टिळक चौक, आणि वरतून जो मार्ग दिसतोय आपल्याला फ्लायओव्हर, तर तोच आहे हायवे जिथे आपल्याला जायचं आहे सध्या. तर आता भक्ती शक्ती चौक येईल आणि तिथून आपल्याला एक खूप मोठा सर्कल टर्न घेऊन हायवेला लागायचा आहे. लेट्स डू इट. ते बघू शकता खूपच सुंदर गार्डन आहे. इथे एक झेंडा दिसतोय, त्याच्यावरती झेंडा नाही लावलेला सध्या, पण इथे एक खूप मोठा असा स्तंभ आहे, ते तिरंगा झेंडा फडकलेला असतो. आणि खूप मोठं गार्डन आहे इथं. सायंकाळी खूप लोक इथं फिरायला येत असतात. आणि अशा प्रकारे आपण हायवेला आलेलो आहोत. तर मंडळी आता देहू रोड माहिती असेल, देहू क्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांची समाधी जिथं आहे ते श्री क्षेत्र देहू गाव इथे उजवीकडे आहे. ते असा एक मोठा चौक आहे, इथून उजवीकडे आपल्याला जावे लागेल त्यासाठी. आणि आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय ते ठिकाण आता 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावरच आहे फक्त. आणि आता क्रॉस केलेला आहे आपण देहू रोड, आणि पुढे सुंदर अशा टेकड्या दिसत आहेत आपल्याला, आणि दूरवर उजव्या बाजूला तळेगाव शहर दिसतंय, ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत गोराडेश्वर केव्ज. येस, गोराडेश्वर केव्जला चाललोय आपण, आणि ते अगदी जवळ आहे तळेगाव पासून. दुसरं पण एक ठिकाण पर्यटकांसाठी खूप आवडतं ठिकाण, कुंडमळा, जिथं मंदिर आहे, नदी आहे. ते ठिकाण जिथं अपघात झाला होता, पूल कोसळला होता, ते ठिकाण पण जवळच आहे इथून. आणि ट्रॅफिक, देहू रोड पोलीस स्टेशन आहे इथे, आणि समोर एक खूप मोठा चौक आहे जिथे सिग्नल लागल्यामुळे इथं ट्रॅफिक होत असतं. आणि हा आहे तो सिग्नल. मंडळी आता आपण तो मोठा सिग्नल क्रॉस केलेला आहे, आणि आता समोर आपल्याला एक खूप मोठा डोंगर दिसतोय. मला असं वाटतंय की त्याच डोंगरावरती केव्ज असाव्या. अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर जाता आपण आहोत, जिथून ट्रेकिंग चालू होईल. पायऱ्याच आहेत, ट्रेकिंग करायची असेल तर ट्रेकिंग सुद्धा करू शकता वेगवेगळ्या पॉइंट्स वरून, पाठीमागून, त्यानंतर दुसऱ्या दिशेने सुद्धा ट्रेकिंग करता येऊ शकते. पण ठीकठाक पायऱ्या आहेत, तर कशाला उगाच ट्रेकिंग करायचंय, आडव्या वाटेत कशाला शिरायचंय. त्याच्यामुळे पायऱ्यांवरूनच जाऊया आपण. वरतून दिसेल सगळं आपल्याला, मस्त दृश्य दिसतील, छान एरियल शॉट्स पण घेऊयात आपण. अगदी जवळ आलेलो आहोत आपण आता. इथून सुरुवात होईल ट्रेकिंगची, आणि इथं ठीकठाक गर्दी आहे, ज्यावरून असं वाटतंय की इथंच असावं लोकेशन, कारण संडे आहे, गर्दी असेलच थोडी. येस, आणि इथे एक देवस्थान दिसतंय, दुसरं आहे अमरजाई देवस्थान आहे. ही स्लो हायवे असल्यामुळे खूप जोरात वाहनं जात आहेत, अगदी जवळून सुद्धा कट मारून, त्यामुळे सावकाशपणे थांबायचं. उजवीकडे इकडे बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आहे. येस, आणि आता त्या पायऱ्या दिसलेल्या आहेत मला, लोक वरती जाताना दिसत आहेत. पार्किंग दाखवते गोराडेश्वर कुठे आहे, शंकरवाडी.
येस, हेच आहे. आणि गर्दी तुंबळ. चल, पार्किंग लावा. पार्किंगला बघूया कसे पैसे आहेत. सुट्ट्यांचे दिवस आहेत त्याच्यामुळे असणारच गर्दी. कालच रक्षाबंधन होऊन गेलं, आज रविवार परत. पाहुणे मंडळी वगैरे आलेले सगळे घेऊन येतात मग फिरायला. चलो बघूया किती चार्जेस आहेत. पार्किंग पासून थोडंसं पुढे गेला असता ही कमान लागते आणि तिथूनच या सुंदर अशा दगडी पायऱ्यांची सुरुवात होते. या पायऱ्या चांगलाच कस काढू शकतात, मात्र विश्रांती घेत घेत गेलं तर नकळत या पायऱ्या आपण आरामात चढू शकतो. थोडंसं वरती चढताच पुणे मुंबई हायवेचा आणि आजूबाजूच्या शहरांचा अतिशय नयनरम्य असा नजारा दिसत असतो. मंडळी, ट्रेकिंग चालू केलेली आहे आपण आणि जिथं पार्किंग केलेली आहे गाडी आपण तिथं बाईकसाठी 20 रुपये चार्जेस आहेत. आणि सुंदर पायऱ्या आहेत, एकंदरीत दगडी पायऱ्या आहेत सगळ्या. सो तुम्हाला ट्रेकिंग करायचे असेल तर दुसऱ्या काही बाजूने देखील ट्रेकिंगचे रस्तेसुद्धा आहेत. आणि अशा प्रकारे वातावरण आहे, अतिशय आल्हाददायक मस्त वातावरण आहे. समोर आपल्याला मुंबई पुणे हायवे दिसतोय, त्याच्या पाठीमागं बेगडेवाडीचं रेल्वे स्थानक आहे. त्याच्या मागे तिकडं अजून दूरवर बघितलं तर एक नदीपात्र पण दिसतंय, ते इंद्रायणी नदीचं पात्र आहे. आणि या बाजूला तळेगाव शहर आहे आणि जवळच शिरगाव देवस्थान देखील आहे. शिरगावचा गणपती, त्याचबरोबर तळेगाव, बेगडेवाडी अशी खूप सारी गावं, शहरं, इंद्रायणी नदी, असा एकंदरीत सुंदर असा नजारा इथून दिसत असतो. श्रावण महिन्यामध्ये इथे शिव मंदिर असल्यामुळे खूप साऱ्या भक्तांची देखील इथे गर्दी लोटलेली असते. शिवाय आजूबाजूच्या गावांमधून, पुण्यातून, मुंबईतून सुद्धा लोक इथे फिरण्यासाठी, दर्शनासाठी आणि मान्सूनचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मंदिराजवळ येताच आपल्याला खूप सारी पाण्याची खोदीव टाकी, खोदीव गुहा आणि एक मंदिर दिसतं. सोबत खूप सारी विश्रांतीसाठी निर्माण केलेली विहार इथे खोदलेली दिसतात. मंडळी, मंदिर बघून आता आपण पुढे आलेलो आहोत, म्हणजे जिथं केव्ज आणि घोराडेश्वर मंदिराची गुहा आणि मंदिर आहे तिथून आपण पुढे आलेलो आहोत. आणि हा नजारा बघू शकता. इकडं पूर्ण गहुंजे आणि जे क्रिकेटचं स्टेडियम आहे MCA स्टेडियम ते इथून आपल्याला दिसतंय. आणि इकडं सगळा नंतर तळेगाव आणि त्याचा प्रदेश इकडं मागं आहे. आणि अशी एक छोटीशी ट्रेल आहे, जास्त पुढे नाही जायचं पण थोडंसं इकडं एक स्टेडियमचा व्ह्यू बघण्यासाठी आपण इकडं आलेलो आहोत. चला तर इकडं खूप जपून यायचं आहे, कारण खूप छोटी अरुंद वाट आहे इकडं आणि खाली खोल अशी दरी आहे, त्याच्यामुळे एकदम सावधगिरीनं इकडे यायचं आहे. इथे अजून काही गुहा दिसत आहेत आपल्याला, विश्रामगृह खोदलेली कातळामध्ये. आणि इथून पुढं अशी एक खोदलेली कोरीव दगडी वाट, पायऱ्या आहेत वरती जायला. बघूयात जमतंय का जायला. खूपच छोट्या पायऱ्या दिसत आहेत. मंडळी, आता आपण इथं थांबलेलो आहोत, इथून पुढं नाही जाणार, कारण बघू शकता खूपच चिंचोळी वाट आहे आणि खाली खूपच खोल दरी आहे.
आणि इथे अजिबात मुभा नाही निष्काळजीपणाला, त्याच्यामुळं मी इथून पुढे नाही जाणार. याचं रिझन म्हणजे मी आज स्निकर्स घालून आलो होतो, ट्रेकिंगचे शूज नाही घेऊन आलो. मला म्हणजे आयडिया नव्हती की इकडं खडी चढाई असेल एवढी, पण रिस्की आहे, त्याच्यामुळं दुसरं आणखी खूप काही आहे एक्सप्लोअर करायला. इथे कृपया जाऊ नका जर तुमच्याकडे मदत नसेल तर, प्लीज. इथूनच आता आपण हे स्टेडियम जे आहे ते बघूयात. तर हेच आहे ते MCA स्टेडियम पुणे गहुंजे इथलं, आणि सुंदर असा नजारा आहे इकडं. आणि आत्ता आपण जात आहोत रिटर्न. अर्थातच दुसरी ठिकाणं करणार आहोत एक्सप्लोअर. अजून खूप केव्ज वगैरे आहेत इथं, त्या बघूयात आपण. सुरक्षिततेच्या दृष्टीने ठीकठाक व्यवस्था इथे केलेली आहे, तरी देखील स्टीलच्या रेलिंगची पुरेशी सुविधा इथे उपलब्ध असलेली दिसत नाही. त्याच्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता आहे. मंडळी, आता आपण एकदम वरती आलेलो आहोत, डोंगराच्या वरती. हे बघू शकता, इकडून वाट आहे एक, म्हणजे मंदिर जिथं आहे घोराडेश्वरचं मंदिर, त्याच्या आधीच डाव्या बाजूला एक वाट जाते. तिथून एक सोपी वाट आहे. मंदिराच्या सरळ समोर जाऊन जी वाट वरती जाते ती खूप अवघड आहे, कृपया तिथून येऊ नका. त्याच्या आधीच एक वाट आहे डाव्या बाजूला, तिकडून वरती या. तिकडून खूप चांगली वाट आहे. आणि बघू शकता तिचे सुंदर असं वातावरण आहे, एकदम मस्त व्ह्यू दिसतोय इकडं पूर्ण इकडच्या शहरांचा. आणि क्रिकेट स्टेडियम दिसतंय, मस्त हवा आहे एकंदरीत. आणि इथं कचरा देखील खूप आहे, म्हणजे बऱ्याच पर्यटन स्थळांप्रमाणे इथे देखील कचरा आहे. तर ही नक्की जबाबदारी कोणाची आहे कचरा न करण्याची? अर्थातच नागरिकांची आहे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं म्हणजे शासनाची आहे जबाबदारी. तिथं कचरा टाकायची भरपूर व्यवस्था नाही. कचऱ्याचे भरपूर कंटेनर्स असले तर लोक का फेकतील खाली कचरा, हा देखील एक प्रश्न आहे. जर कंटेनर डस्टबिन वगैरे भरपूर असतील, खूप पुरेशा डस्टबिन असतील, तर लोक अर्थातच त्याच्यात टाकतील. डस्टबिन वगैरे पुरेशा नसल्यामुळं अशा ठिकाणी कचरा होतो, आणि जास्तीचा दोष हा प्रशासनाचाच आहे असं मला वाटतं. आणि बघा हा व्ह्यू, खूपच जबरदस्त व्ह्यू आहे आणि खूप चांगली व्यवस्था केलेली आहे एकंदरीत. फक्त थोडे सेफ्टी मेजर्स इथं नाहीत, बऱ्याच ठिकाणी रेलिंग वगैरे अजून बसवलेले नाहीत. बाकी पायऱ्या वगैरे चांगल्या आहेत, मात्र रेलिंग वगैरे इथं घोराडेश्वर केव्जच्या इथं करायची आवश्यकता आहे अजून. बाकी मस्त आहे हे ठिकाण. पहिल्यांदाच आला हो का तुम्ही मंदिर बघायला? नाही, हे मधून वर्षभर येतोय. बरं बरं, महिन्यातून एक पार येतो. हां हां हां. मग आता काय श्रावण आहे म्हणून आलते काय? हा. बरं बरं. इकडून अवघड होतं की चढायला, कसं काय चढलं? इकडून ना हा. चढलो तर पहिले सवय लागली ना, बरं. पण दमलो. हा, परत हा. मोकळा अंग होतो, आता मोकळा नाही अंगता येत. हां हां हां. मग लगेच वर्षात फरक होतो इतका. बरं, चांगलंय चांगलंय. इथलं मंदिर पाहून, त्याचबरोबर इथल्या सर्व गुहा, लेण्या आणि विहार पाहून टेकडी चढून वरती गेल्यावर खूपच सुंदर असा नजारा दिसत असतो. आजूबाजूची सर्व शहरं, डोंगररांगा, नदी, त्याचबरोबर क्रिकेटचं स्टेडियम, अतिशय सुंदर असे नजारे इथून दिसत असतात. त्याच्यामुळे ट्रेक केल्याचं सार्थक इथे मिळतं. हॅलो, इथंच बसले कधीची, ट्रेकिंग करून आलो पूर्ण, तरी पण इथंच आहे. बाय बाय बाय. मंडळी, आता घोराडेश्वर केव्ज माझ्या पाहून झालेले आहेत आणि उतरत आहे आता मी, आणि अशा प्रकारे आहे. गर्दी बघू शकता, मस्त आहे वातावरण एकंदरीत. इकडे पण बघू शकता खूप मोठा आहे ट्रेकिंग,
तुम्हाला करायचं असेल तर 2 टेकड्या एकाला एक जुळलेल्या आहेत. असं खूप फिरू शकता तुम्ही. खूप सारं एक्सप्लोरेशन आहे आणि श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळं गर्दी आहे सध्या. शिवमंदिर असल्यामुळं श्रावण मास. आणि इकडेच हायवे आपल्याला दिसतोय. सोपी आहे ट्रेकिंग अजिबात अवघड नाही. सुंदर अशा दगडी पायऱ्या आहेत तिथं. मात्र एवढंच आहे की पायऱ्या खूप जास्त आहेत त्याच्यामुळं तेवढं चढायची तयारी करून या. एकदम मस्त आहे. तर मंडळी नक्कीच पाहत राहा आपला चॅनल. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा. आणि असेच व्हिडिओ अजून पाहण्यासाठी खूप सारे आहेत आपल्या चॅनलवरती. आणि आणखी देखील खूप सारे ठिकाणं आपण एक्सप्लोअर करणार आहोत. नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचे आणि आधीचे व्हिडिओज पाहत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर खूपच तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या मित्रपरिवारासोबत प्रियजनांसोबत हे व्हिडिओ शेअर करा. गुड बाय. धन्यवाद.